घरचे 18 विश्व दारिद्र्य, आर्थिक परिस्थितीमुळे 5वी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडिलांचा गॅरेजचा व्यवसाय, 6 माणसांचं कुटुंब चालवण्यासाठी सुरू असलेली वडिलांची धडपड, जिथे घर चालवण्याची चिंता तिथे मुला मुलींच्या शिक्षणाचा तर विचारच न केलेला बरा, परंतु वडिलांच्या जिद्दीमुळे मुलींनी केलेला दृढ निश्चय कामाला आला। कामगार वस्ती परिसर असलेल्या गवळी वस्तीमधील 8 पत्र्याच्या घरातील गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाचा झेंडा रोवला। संजीवनी आणि सरोजिनी अशी त्या 2 सख्या बहिणींची नावे आणि पक्क्या मैत्रिणींची नावे असून ज्योतिराम भोजने हे 5वी पर्यंत शिक्षण घेतलेले गॅरेज चालक वडिलांचे आणि गृहिणी असलेल्या आईचे रेश्मा असे नाव आहे, तर भाऊ श्रीनिवास याने खंबीर साथ दिल्याने यशाला गवसणी घातल्याचे संजीवनी आणि सरोजिनी भोजने यांनी सांगितले। ज्योतिराम भोजने हे गवळी वस्तीमधील कामगार वस्ती भागात राहतात। त्यांचे शिक्षण 5वी पर्यंत वोरोनोको प्राथमिक शाळेत झाले। आर्थिक अडचणींमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही, परंतु त्यांनी मेकॅनिकल क्षेत्रात जम बसवला। ज्योतिराम यांना संजीवनी आणि सरोजिनी या 2 मुली आणि श्रीनिवास हा मुलगा। ज्योतिराम ज्या घरात राहतात ते घर 8 पत्र्यांचे असून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपले आयुष्य काढले आहे। ज्योतिराम यांना आपल्या वडिलांच्या आजारपणातच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले। काही वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले, त्यानंतर ते पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या खचून गेले। अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाचा तर विचार न केलेलाच बरा, असाच प्रश्न त्यांच्या समोर पडला होता, परंतु दोन्ही मुलींनी B.Com पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। मोठी संजीवनी आणि छोटी सरोजिनी हिने B.Com नंतर 2018 पासून MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली। 7 वर्षांच्या कालावधीत 3 वर्ष कोरोनाने अत्यंत हलाखीची परिस्थिती आणली। या काळात परीक्षाच होऊ न शकल्यामुळे त्या दोघी खचून गेल्या, परंतु आपण खचलो आहोत हे त्यांनी आई वडिलांना दाखवून दिले नाही। संजीवनी आणि सरोजिनी या दोन्ही सख्या बहिणी असल्या तरी त्या पक्क्या मैत्रिणी झाल्या होत्या आणि त्या दोघींनी सुद्धा MPSC मध्ये यश मिळवायचेच हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून परिस्थितीला सामोरे जात अखेर यशाचा झेंडा रोवलाच। मंगळवारी रात्री 8:30 वाजता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीतल्या भोजने यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा झाला। संजीवनी आणि सरोजिनी या दोघींनी सुद्धा 7 वर्षात एकूण 6 MPSCच्या मेन्स परीक्षा दिल्या, परंतु या सर्व वेळी त्यांना पॉइंटमुळे मागे पडावे लागत होते, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही। अखेर स्वामी समर्थांच्या भक्त असलेल्या संजीवनी आणि सरोजिनी यांनी बुधवारच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशीच रात्रीच त्यांना गोड बातमी मिळाली। आई वडिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली। कामगार वस्तीत 18 विश्व दारिद्र्य आणि गॅरेजच्या आलेल्या पैशातून दोन्ही मुलींना शिकवण्याचा आनंद आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। सख्खा भाऊ पाठीशी असल्यानंतर बहिणी यशात मागे कधीच पडू शकत नाहीत याची अनुभूती या निमित्ताने दिसून आली। मुलींनी जे आहे ती MPSC परीक्षेत यश उत्पन्न केलेलं आहे, काय भावना आहे तुमच्या? माझं पूर्ण नाव ज्योतिराम भिकाजी भोजने। माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं त्यांनी जी आज जी गोष्ट घेतली आहे ते माझी इच्छा जी पूर्ण केली तिने आज पूर्ण केली इच्छा। माझ्या मनात जे होतं की बाबा मुलीला मी शिकवायचं आणि पोस्ट त्यांनी घ्यायची त्याच पूर्ण केली। तुमच्या मुलींना पाहुण्या वळ्यातून काय दबाव येत नव्हता? त्या मुलींचं वय वाढत चाललंय, बोलत होते पुष्कळ जण बोलत होते मला, अरे किती दिवस ठेवतो मुली, यश व्हायला लागलंय ना, नोकरी नाही लागल्यानंतर काय करणार, पुन्हा कुठं शोधणार, भरपूर जण म्हणत होते, पण तो विचार मी मनावर घेतला नाही। मी एक माझा ध्येय होता शिकवायचं आणि नोकरी लावायची, ते माझी इच्छा पूर्ण झाली। मोटरसायकल गेली काय ऍडजस्ट केल्याशिवाय तर होणारच नाहीये, नाही म्हणून बसलं तर होणारच नाही काय। आज एक गॅरेज मेकॅनिकच्या मुली ज्या आहेत ती MPSCच्या परीक्षेत पास झालेल्या आहे, आनंद आहे? पुष्कळ आनंद आहे, पुष्कळ सांगू शकत नाही किती आनंद आहे माझ्या मनात। मी संजीवनी ज्योतिराम भोजने, म्हणजे मी संभाजीराव शिंदे प्रशालेमध्ये माझं शिक्षण झालंय आणि माझं कॉलेज संगमेश्वर कॉलेजला झालंय आणि डिग्री पण तिथेच झाली आहे। डिग्री झाल्यानंतर मी 1-1.5 वर्षाचा गॅप घेतला, म्हणजे काय करायचं वगैरे माझं काय असं म्हणजे ठरलं नव्हतं। नंतर 1-1.5 वर्षानंतर मी MPSC करायचा निर्णय घेतला आणि 2018 पासून मी MPSC स्टार्ट केली। त्यानंतर मी 2019 मध्ये माझा पहिला अटेम्प्ट दिला, तिथपासून मी प्रत्येक प्रिलिम क्रॅक करत गेले। मी मेन्स पण दिलेत 5-6, पण मी ओपन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे माझी मेन्स काही पॉईंटने जायची, नंतर मला प्रिलिम द्यायला लागायची। तरी पण मग मी नंतर कंटिन्यू मी स्टडी करत राहिले
आणि कंबाईन 2023ची जे ॲड होती त्यामध्ये माझं काल रिझल्ट आला आणि माझं सिलेक्शन झालं आणि माझं सिलेक्शन मंत्रालय क्लर्क म्हणून महसूल सहाय्यक या पदावरती माझं सिलेक्शन झालं आहे. आणि त्यामुळे माझ्या घरचं वातावरण एकदम आनंदी आहे आणि एकंदरीतच आम्ही सगळं म्हणजे फॅमिलीमधले किंवा मी एकदम आनंदित आहोत, खुशी आहोत. ताई, हा नेमका प्रवास कसा होता? आई वडील काय काम करतात तुमचे? माझे पप्पा गॅरेज मेकॅनिक आहेत आणि माझी आई गृहिणी आहे. MPSC तशी बघायला गेलं तर खूप हार्ड पण नाही आणि खूप सोपी पण नाही आहे. म्हणजे सातत्य, कंटिन्युटी आणि सिलेबस किंवा क्वेश्चनचा पॅटर्न वगैरे समजून घेतला तर आपण नक्कीच ह्या फील्डमध्ये सक्सेस मिळवू शकतो. साधारणतः किती तास अभ्यास करायचा तुम्ही? म्हणजे आमचं डेली रुटीन 6 ते 7 तासाचं स्टडीचं असायचं. म्हणजे आम्ही 8ला सकाळी लायब्ररीत जायचो, तिथपासून 1-2 तास गॅप व्हायचा. म्हणजे टाईम दुसऱ्या ह्याच्यासाठी आम्ही टाईम हे करायचो, पण नंतर 6 ते तास आमचा स्टडी चालायचा. घरची परिस्थिती कशी होती? तुम्ही लायब्ररीत का बरं जायची तू ऑफिसला? हां, म्हणजे माझं घर खूप छोटं आहे. तसं बघायला गेलं तर आमची इकॉनॉमिकल कंडिशन पण चांगली नाही आहे. घरी स्टडी करण्यासाठी पुरेसा स्पेस पण नव्हता, त्यामुळे मी लायब्ररी जॉईन केलेली आणि लायब्ररीमध्ये आम्ही 6 ते 7 तास स्टडी करायचो आणि त्या स्टडी करण्याचं म्हणजे ते सातत्य ठेवल्यामुळे मला काल एकंदरीतच काल महसूल सहाय्यक ही पोस्ट मिळाली. तुमच्या बहिणीला कोणती पोस्ट मिळाली? माझ्या बहिणीला टॅक्स असिस्टंट ही पोस्ट मिळाली. माझं नाव सरोजिनी ज्योतिराम भोजने. माझं 2 पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे. एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक. अच्छा, घरची परिस्थिती कशी आहे? घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे, एवढी काही व्यवस्थित नाही आहे. कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे. तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना, तो जॉब करायचा. त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं. असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे. सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं तर हलाखीचीच आहे. साधारणतः घरचं मासिक उत्पन्न किती असायचं? घरचं मासिक उत्पन्न वार्षिक हे माझं मासिक उत्पन्न 10 ते 12 हजारच्या रेंजमध्ये आहे. 10 ते 12 हजाराच्या रेंजमध्ये 6 जणांचं कुटुंब चालून तुम्ही नेमका हा प्रवास कसा केला? हा, तेच तरी म्हणून म्हणजे मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे अशा सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काही स्टडी नाही केला. आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथं लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो. शिक्षण काय झालं तुमचं? माझं एज्युकेशन BCom झालं आहे. काय मेसेज देतो स्टुडंटला? येणाऱ्या स्टुडंटला काय सांगाल तुम्ही की MPSC म्हणजे मोठमोठे कोचिंग क्लासेस लावलं तरच यशस्वी होते, असं काय आहे? असं काहीच नाहीये आणि असं पण नाही की आपलं बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आई वडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे, असं काहीच नाहीये. फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे, सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे, एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो, क्लिअर करू शकतो, भेटू शकतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.